नाशिक जवळून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेले देवस्थानाचे स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वरला आहे। वर्षातून अनेक भक्तगण संपूर्ण देशातून येथे दर्शनासाठी येत असतात। याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रह्मगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे। दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रह्मगिरीचे महत्त्व सांगितले। चला तर मग मित्रांनो, आपण आज ब्रह्मगिरी पर्वताची थोडक्यात माहिती जाणून घेऊ। ब्रह्मगिरीची चढाई पहिल्यांदा आपल्याला अशा कॉन्क्रीटच्या पायऱ्यांनी करावी लागते आणि जवळपास पर्वताची हाईट 1295 मीटर इतकी आहे। तसेच आपण इथे असे जागोजागी सूचना फलक बघू शकतो। मित्रांनो, जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडे याल तुम्हाला तिकीट काढावे लागेल। आम्हाला आत्ताच कळालंय 30 रुपये पर पर्सन। दादा, कधीपासून तिकीट चालू झालं? 1 ऑक्टोबर 2021। मोबाईल नंबर सांगा। सो आता आपण तिकीट काढूयात आणि मग सुरुवात करूया ट्रेकिंगला। इथे खूप माकडं असल्या कारणामुळे हातात नेहमी एखादी काठी असू द्या। दिसण्यात सोपी पण प्रत्यक्षात अवघड अशी चढाई करताना आपल्याला असे छोटे छोटे झरे देखील दिसतात। मुक्तादेवी मंदिराच्या पुढे आल्यावर आपल्याला ही दुमजली धर्मशाळा दिसून येते। धर्मशाळेचा वरचा मजला प्रचंड मोठा व चांगल्या स्थितीत आहे। पुढे आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहोचतो। यानंतर पुन्हा काही पायऱ्या चढून आपण पर्वताच्या मुख्य दक्षिणाभिमुख प्रवेशद्वाराजवळ येतो। हा संपूर्ण कातळात खोदलेला दरवाजा अत्यंत सुबक धाटणीचा असून याच्या दोन्ही बाजूस कमळाची तर मध्यभागी कमानीवर घंटेचे शिल्प कोरलेले आहे।
पर्वताचा हा दुसरा दरवाजा पार केला की लगेच आपण पर्वताच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. आणि मागचा तुम्ही व्ह्यू बघा, काही म्हणजे काहीच दिसत नाहीये. गोदावरीच्या उगमस्थानाबद्दल कथा सांगितली जाते ती अशी. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर खूप तपस्या केली आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले. गौतम ऋषींनी शिवशंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी केली, पण गंगा मात्र काय राजी नव्हती. तेव्हा शिवशंकरांनी आपल्या जटा ब्रह्मगिरीवर आपटल्या व गंगेला भूतलावर आणले. गौतम ऋषीचे गोहत्येचे पाप निवारण करून गाईलाही सजीव केले आणि त्याच गंगेचे नाव गोदावरी पडले. भगवान शिवशंकरांनी आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली आणि तेच हे ठिकाण जटा मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. शंकर महादेव ईश्विशा अमरबल्ला नीलकंठ परमात्मा कासवासी काळभैरव कोटिकन्या महादान एकबिल्व ब्रह्म विष्णू विश्वार्पण प्रथम दुःख दारिद्र्य नेविसे आपदा शोक संपत्ती दर्शन अखंडित लक्ष्मी प्राप्तरस्तु. त्या जटा अशा पडल्या शरशरच्या पडल्या. मग ती जटीतून गुडघे बाहेर काढली. ते तुमच्या पाठीमागे ते गुडघे टेकून ते खड्डा पडला, दुसरा गुडघा टेकून ते खड्डा पडला. दोन्ही गुडघे टेकून मग इकडे जटा आपटून मग ती गुडघे बाहेर काढली. एवढी गुप्त रूपात दुसरा पाडा निघल गंगाधारी. मग गंगाधारी निघल, मग खाली राम कुंडात, मग पुरुषवती कुंडात निघल. मग नाशिक पंचवटी, मग नांदेड पैठणला स्वार केली. ती गौतम ऋषी करताना झाली. मी आपल्या जगाचे उदाहरण करता काढायला करताना झाले. असे धन्यवाद महाराज.